माणसाचं जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत अनेक उणीवांनी भरलेलं असतं आणि खूप लोकांना उणीवांबद्दल बोलायला खूप आवडतं. आपल्याकडे काय नाही हे जगाला काही लोकांना ओरडून सांगायला आवडतं. माझ्याकडे ही गरज आहे किंवा मी ह्या गोष्टीत उणा आहे किंवा ह्या गोष्टीची माझ्या जीवनात अडचण आहे. उणीवा सगळ्यांनाच असतात, परंतु त्या उणीवा आपल्या जीवनात असताना आणखीन कुणीतरी आपल्या जीवनात आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं आहे. समस्यांमध्ये असताना समस्यांविषयी जास्त बोलण्यापेक्षा जो समस्यांचे निरसन करणार आहे त्या प्रभूबद्दल जर जास्त आपण बोलायला लागलो तर आपलं जीवन अधिक आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही गोष्टीला एक मध्यस्थ लागतो प्रियांनो. मानवाने पाप केलं आणि तुमची माझी संपूर्ण विश्वाची पातकाची रास झाकण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आला. येशू वधस्तंभावरती खेळला जाईपर्यंत, त्या दिवसापर्यंत, त्या क्षणापर्यंतही लोकांचं लक्ष ह्याच्यावरती होतं की कुठल्या तरी जनावराचं अर्पण करायचं, त्याचं रक्त सांडलं जाईल आणि त्याने आम्हाला मुक्ती मिळेल, याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु संपूर्ण जगासाठी, संपूर्ण विश्वासाठी येशू ख्रिस्त मध्यस्थ झाला आणि त्याच्या रक्ताने खंडणी भरून आपल्याला सुटका मिळाली. त्याचं रक्त इतकं सामर्थ्यवान ठरलं. परात्पर देवाचा पुत्र आणि त्याने कधी पापच केलं नव्हतं, त्याच्यामुळे ते पवित्र रक्त, देवाच्या पुत्राचं रक्त, ते पवित्र रक्त आम्हाला पित्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सक्षम ठरलं, सामर्थ्यवान ठरलं. आमचा मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे ज्याने आम्हाला देवाबरोबर जोडलं. ज्या आम्ही पापाच्या दलदलीमध्ये वाईट गोष्टीत खिचपत पडलो होतो त्या आम्हाला त्या वाईटातून त्याने बाहेर काढलं आणि आम्हाला अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलं. ते ख्रिस्ताचं रक्त आहे. येशूचं सामर्थ्य आहे की ज्याने आम्हाला धुळीतून उचललं आहे, अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलं आहे. ज्यांना कोणी ओळखत नव्हतं त्यांची आज ख्रिस्तामध्ये एक वेगळी ओळख तयार झालेली आहे. लोक काय म्हणतात याच्यापेक्षा देव तुमच्याविषयी काय म्हणतो याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या प्रभूच्या रक्ताने, येशूच्या नावाने आम्हाला जगातून तोडून टाकलं, जगातून विभक्त केलं आणि आम्हाला स्वर्गाशी जोडलंय. जसा येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थ झाला की पापी लोकांनी पवित्र व्हावं, तसा आणखीन एक मध्यस्थ आहे. त्याच्याबद्दल पण 2 वाक्य ऐकून घ्या. आणखीन एक वेगळा मध्यस्थ आहे, पण तो वेगळं काम करणारा मध्यस्थ आहे. आदाम आणि हवा त्या बागेतच होते, एदेन बागेमध्ये. जोपर्यंत त्या सर्पाशी त्यांचं बोलणं झालं नाही तोपर्यंत ते पापात पडले नाहीत. त्यांना पापात पाडण्यासाठी एक मध्यस्थ होता आणि तो म्हणजे सैतान होता. प्रियांनो, कुठल्या झाडाचं फळ खाऊ नकोस का असं सांगितलंय का देवाने? वेगवेगळे प्रश्न विचारून हवेला त्याने कन्फ्यूज केलं आणि मग त्या परिस्थितीमध्ये आदाम आणि हवा हे दोघंही पापाच्या अधीन झाले आणि त्यांचे डोळे उघडले. आणि तुम्हाला माहिती आहे पुढे कसं देव बापाने सगळ्या गोष्टीने शापित केलं. जसं आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे, तसं मनुष्याला मोहात, पापात पाडण्यासाठी सैतान मध्यस्थ आहे. म्हणून कोणीही पवित्र आत्म्याने चालणारा व्यक्ती पापमय जीवन जगू शकत नाही. जो प्रकाशाची प्रजा आहे त्याच्या जीवनात काडीभरही अंधकार थांबू शकत नाही, कारण की त्याला पवित्र आत्म्याच्या अग्नीने, देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे. ज्याचा मध्यस्थ येशू ख्रिस्त आहे त्याचा सैतानाबरोबर संपर्क नाही. मग आता जसं ख्रिस्ताची शस्त्र सामग्री आम्हाला ठाऊक आहे, सैतानाकडे पण शस्त्र सामग्री आहे. भीतीची, दुविधा मनस्थिती, तणाव, टेन्शन. तो गरजणारा सिंह आहे आणि तो गर्जना करतो. ऐका कान उघडे ठेवून. कोणता सिंह आहे तो? चावणारा नाही म्हटलंय, शब्दांचा विपर्यास नको व्हायला.
फाडणारा नाही म्हटलंय, नाश करणारा नाही म्हटलंय, गर्जणारा म्हटलंय. याचा अर्थ काय? तो अशी गर्जना मारणार की समोरच्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं पाहिजे. पण धन्य आहेत ते लोक ज्यांना यहुदा वंशाच्या सिंहावर अर्थात येशूवरती भरोसा आहे. त्यांना कोणाच्याच बापाची भीती वाटत नाही. कोणी कितीही गर्जना करू नाही तर काहीही करो. मध्यस्थ कोण आहे हे महत्वाचं आहे. मध्यस्थ कोण आहे हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस मी सुरुवातीला प्रभूमध्ये आलो आणि खूप म्हणजे आता जो आवेश दिसतोय तो तेव्हापासून तसाच आहे. तेव्हा एकांतात जाऊन जसं मी माझ्या खोलीत रडायचो, आजही माझ्या एकांतात जाऊन मी माझ्या प्रभू समोर ज्यावेळेस गुडघे टेकतो ना त्यावेळेस हे अश्रू तेव्हा जसे वाहायचे तसे आजही वाहतात. आणि त्या प्रेमात मी कधीच कमी येऊ दिलं नाही आणि देवाने मला साथ दिली त्याच्यामध्ये. मी देवाला धन्यवाद देतो. आणि त्या प्रभूच्या राज्यात ज्यावेळेस तुम्ही वाढता किंवा त्या प्रभूच्या राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे असता त्यावेळेस सैतान कुठेतरी मध्यस्थी करून तुम्हाला देवापासून दूर न्यायचा प्रयत्न करत असतो. मग आता दोन गोष्टी आहेत आपल्याकडं. एक आपला प्रभू पण आहे आणि दुसरा सैतान आहे. आमची नजर कशावर फोकस आहे तेच आमच्या जीवनात होणार. पास्टरची लांबलचक प्रार्थना तुम्हाला वाचवणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. आजकाल लोकांनी खूप मोठं फॅड आणलंय, पास्टर माझ्यासाठी उपास प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही घरी जाऊन जेवणार आणि आम्ही लोकांनी उपास करायचे. आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. नुसता हात ठेवला का पाळक साहेब? तेल लावा. नुसतं तेल लावलं. आमच्या घरी चला. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, जोपर्यंत ख्रिस्ताची वस्ती तुमच्या हृदयात होत नाही काहीच बदलणार नाही. ह्या जीवनाच्या राजासनावर येशू बसला पाहिजे आणि आमची साक्ष शुद्ध सामर्थ्यवान असणं गरजेचं आहे. कशावर आम्ही फोकस केलंय? उणीवांबद्दल बोलणारे आम्ही आहोत की येशूचा वधस्तंभ गाजवणारे आहोत? आमच्या मुखातून कशाची स्तुती निघते हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही मुख उघडलं की आमच्या मुखातून काय झळकतंय, आमच्या बोलण्यातून आमचा विश्वास दिसतोय की आमचा अविश्वास दिसतोय हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही कुणाविषयी काय बोलत आहोत, आम्ही कशाची वाहवा करतो, कुठल्या गोष्टीची काय करतो ते महत्वाचं आहे. काही लोक लगेच डिस्करेज होतात. काही लोक मनात म्हणतात आधीच डाऊन झाले. नाही, पास्टर आहे, जरा पॉझिटिव्हच बोलावं लागेल मला. हालेलुया. विश्वासात आम्हाला स्थिर आणि खंबीर राहायचं. प्रभूवर एकदा विश्वास टाकलाय ना तो काम करणार आहे. सायन्सला बदलावं लागेल. कान उघडे ठेवून ऐका. डॉक्टरला त्याचे रिपोर्ट्स बदलावे लागतील. वैज्ञानिकांना त्यांचे विचार बदलावे लागतील. जगातले हुशार ज्ञानी लोक त्यांना त्यांचे शब्द पालटावे लागतील. कारण माझा देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. आणि जर तो बोलला एखाद्या गोष्टीमध्ये तर आम्हाला पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने त्याच्या आज्ञांवर, त्याच्या शब्दावर, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं भाग आहे. आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मोठी आणि अद्भुत कामं घडतात. सामर्थ्याच्या गोष्टी, सामर्थ्याच्या गोष्टी. जे लोक निरंतर वाईटात आहेत, पापामध्ये आहेत, त्यांना जग कधीच अडवत नाही. दारुड्याला म्हणा चर्चला ये, तो म्हणून मला वेळ नाही. दारू सोड, तो म्हणून तुझ्या बापाची पितो का? जर त्याने जीवन परिवर्तित केलं, जोपर्यंत तो व्यसनाधीन आहे लोक त्याला काहीच म्हणणार नाहीत. ज्या दिवशी तो व्यसन सोडेल आणि तो म्हणेल येशू माझ्या जीवनाचा आज नंतर प्रभू आहे, लोक त्याच्या विरुद्ध वागायला सुरुवात करतील. सत्य मार्गावर तुम्ही चालत असताना तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागणारच आहे. शद्रक, मेशक, आबेदनगो जोपर्यंत अग्नीच्या भट्टीत पडत नाही तोपर्यंत कळत नाही आम्ही फायर प्रूफ आहेत.
जोपर्यंत दानियल सिंहाच्या गुहेत पडत नाही तोपर्यंत कळत नाही की हा देव सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढणारा देव आहे. हा देव तांबडा समुद्र दुभागणारा देव आहे. हा मेलेल्या लाजराला बाहेर काढणारा देव आहे. हा सामर्थ्यवान देव आहे. हे कधी कळणार? ज्या वेळेस तुम्ही समस्यांमधून जात असाल, अडचणींमध्ये रडगाणे गायचं बंद करा, आराधना करायला सुरुवात करा. कारण की याच्या नंतरचा दिवस, याच्या नंतरची वेळ माझ्या देवाच्या गौरवाची असणार आहे. मी दुःख सहन केलं, मी यातना सहन केला, मी गरिबी पाहिली, पण या परिस्थितीकडे माझी नजर नाहीये. आज माझे खिसे रिकामे आहेत म्हणून मी गरीब नाही. कान उघडे ठेवून ऐका. आज एखादा आजार शरीरात आहे म्हणजे मी रोगट किंवा मी सैतानाचा कुणी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीकडे पाहून खिन्न होऊ नका. उद्याच्या देवाच्या गौरवाकडे पहा. येणाऱ्या दिवसात जे घडणार आहे त्या अद्भुत गोष्टींकडे पहा. तो देव तुमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढणारा देव आहे. नजर येशूकडे पाहिजे. हालेलुया. अडचणी आहेत, पण त्या अडचणीत तुमचा फोकस कशावरती? समस्यांमध्ये तुमची दृष्टी कुठं लागली? एखाद्या प्रॉब्लेम मध्ये लगेच ही अडचण आली, याला फोन कर, त्याला फोन कर, गुडघे टेक, बस. गुडघे टेक, बस. तुझ्या स्वर्गीय बापाला सांग, लोक तुझी मदत घेऊन येतील. विश्वास ठेवा मी काय बोलतोय. लोक तुमची मदत घेऊन येतील. देव लोकांना बेचैन करेल तुमच्यासाठी. तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही. कधी? ज्यावेळेस तुमची नजर येशूकडे लागली. पेत्राने प्रीच केलंय, हेलिंग डिलिव्हरन्स केलंय, देवाचं महान काम केलंय, आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा, जेलमध्ये टाकलंय. दुसऱ्या दिवशी पेत्र मारणार आहे आणि पेत्र जेलमध्ये उपास प्रार्थना. काय केलं पेत्राने? सगळ्यात भारी काम केलं. पेत्र झोपला. कोण झोपतो अशा परिस्थितीत? ज्याला माहिती उद्या मारणार आहे. जिसने मुझे पानी पर चलाया है वो सामर्थ्य है मुझे यहां से निकालने के लिए. ज्याने मला बोलवलंय तो मला इथं मरू देणार नाही, कारण अजून सुवार्थ सांगणं बाकी आहे. पेत्र बंदीगृहात झोपी गेलाय. हे देवा मी काय करू? हे देवा काहीतरी कर. मंडळीला बोलवा, कोणाला तरी एखादा वकील बघा. तुला वकिलाची नाही, तुला देवदूताची गरज आहे. हालेलुया. डायरेक्ट स्वर्गातून देवदूत. असली थाप टाकली ना खटकन कुशीवरती. मैं कहाँ हूं? तू कहाँ है? तू जेल में है. देवदूत दरवाजे उघडले. बाहेर आला पेत्र. रस्त्यावर चालतोय. त्याच्या मनात हेच चाललं, काय दृष्टांत आहे. पण ते प्रॅक्टिकल घडत होतं. प्रॅक्टिकल घडत होतं. नुसते दृष्टांत बघू नका. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. नुसते बंडल आहे काय लोकांकडे दृष्टांताचं, आणि त्यातला एकही पूर्ण नाही झालाय. थप्पी मारली. असा मिळाला ना की लगेच प्रार्थना चालू करायची. प्रभू हे होऊ दे माझ्या जीवनात. त्या मरियेसारखं मी होकार देतो, जिने म्हटलं की माझ्या जीवनात ते येशूचं सामर्थ्य येऊ देतो, माझ्या गर्भामध्ये येऊ दे. तिने जसा होकार दिला मी होकार देतो. आज येशूला मी पाहिलेलं नाहीये, मरिया विचार करते, पण मला त्याला पाहायचंय. जो दृष्टांत मी घडलेला पाहिला नाही तो घडताना मला पाहायचं आहे. हालेलुया. जे ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात, त्यांच्यासाठी महान काम आहे. अडचणी आहेत, समस्या आहेत,
पण त्या समस्यात तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे, येशू तुमच्या बरोबर आहे. फक्त त्याची स्तुती प्रशंसा करा, बस. बाकी काहीच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. 1 Corinthians 15:33 मध्ये बायबल सांगतं, 1 Corinthians 15:33 मध्ये, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. वाईट संगत असली की नीती बिघडते. नीती बिघडते म्हणजे विचारच विपरीत होऊन जातात माणसाचे. लोक म्हणतात, काय चांगला मुलगा होता, कॉलेजला जायला लागला, बिघडला. कारण तिथं त्याला चांगले गुरु भेटल्यानंतर, आणि त्या गुरूंनी त्याचे विचार बदलून टाकले. कुसंगतीने नीती बिघडते. ती बिघडू नाही द्यायची. बस संगत कोण आहे, आपल्या बरोबर कोण आहे, ह्याच्यावरती आपली नजर पाहिजे. नीतिसूत्रे 13वा अध्याय 20वा वचन, सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खाचा सोबती कष्ट पावतो. संगत धरताना पण अशी धरा की त्या संगतीमुळे तुमचं जीवन वाया जाणार नाही, तुमची साक्ष बिघडणार नाही, किंवा तुमच्या जीवनावरती कसले शाप येणार नाहीत, अशांची संगत धरा. पापी जगात जाऊन तुम्हाला सुवार्ता सांगायची, पण ती तुमची संगत नाहीये. त्यांच्यात सुवार्ता सांगून परत आपल्या कळपात, आपल्या लोकांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये तुम्हाला स्थिर व्हायचं, आणि मग तुमची आध्यात्मिक प्रगती तिथून पुढे व्हायला सुरुवात होते. कोण आहे आपल्या बरोबर, आपल्या संगती कोण आहे, हे जास्त महत्वाचं आहे. मार्क 4:35-41. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. कोण म्हटला? येशू शिष्यांना म्हटला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. किती मचवे आहेत? दुसरे पण आहेत. एक मचवा शिष्यांचा आणि येशूचा मचवा आहे, आणि त्याच गालिल समुद्रात आणखीनही काही मचवे आहेत. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळल्या होत्या की तो पाण्याने भरू लागला. मचव्यात कोण आहे? येशू आहे. 12 शिष्य आहेत. नुसते 12 शिष्य असते, वादळ आला असतं ठीक होतं. आज ना आत्मिक नेत्र उघडा, आत्मिक कान उघडा, आणि हा संदेश समजून घ्या. तुमच्या जीवनासाठी हा संदेश फार अत्यंत मोलाचा संदेश आहे. वादळ कधी आलंय? येशू मचव्यात असताना देखील. फार महत्वाचं आहे. आज आपल्याकडं मेंटॅलिटी चुकीची झालेली आहे. गोड गोड गुलाबजाम संदेशामधून खाऊन, ब्रदर जीसस लव्हज यू, कधीच संकट येणार नाही तुमच्याकडं, कधीच तुमचं काय, तुम्हाला कधीच एवढी हवा भरली जाते, आणि हा पण एकदम कधीच. आणि ज्या दिवशी संकटाचा सामना होतो, हे प्रभू मला तू सोडलंस का, मोठ्या रे तुझ्याच मचव्यात बसलोय मी. संकट आलं याचा अर्थ येशूने आम्हाला सोडलंय असं नाही. अडचण ह्या गोष्टीचं प्रमाण नाही, वादळ या गोष्टीचं प्रमाण नाही की येशूने तुम्हाला सोडलंय. येशू मचव्यात असताना सुद्धा वादळ येऊ शकतं. त्या येशू बरोबर फिरताना खूप वेळा आपल्याला माहीतच नसतं की ह्याच्यात पॉवर काय. तेच गीतं, तोच विश्वास, त्याच रुटीन गोष्टींमध्ये आम्ही अडकलेलो असतो. प्रभूला जेव्हा आमचा आध्यात्मिक दर्जा वाढवायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात. अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि त्या अडचणींमधून ज्यावेळेस तुम्ही जाता, आता वादळ फक्त एकाच मचव्यावर नाही, बाकीच्या पण मचव्यावरती. या 12 जणांनी उठून म्हणायला पाहिजे होतं, सगळे शांत बसा, प्रभू आहे मचव्यात, एसलवड का मजा लो. मचवा काय होतोय ना, काय व्हायचंय ते होऊ द्या, प्रभूला आराम करू द्या, सगळे शांत बसा. त्या बाकीच्या मचव्यांचं काय होईल मला माहित नाही,
पण माझ्या मचवर येशू आहे, मी सुरक्षित आहे. हालेलुया. मी सुरक्षित आहे. या वादळात पण मी सुरक्षित आहे. या संकटात पण मी सुरक्षित आहे. नाही तर कोरोनामध्येच गेले असते. देवाच्या प्रिय लोकांनो, ते वादळ आहे आणि त्या वादळामध्ये येशू ख्रिस्त मचव्यात झोपलेला आहे. शिष्यांची धडपड आहे. 38 वचनात सांगितलं, तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? का नाही वाटत काय? पेत्रा, थोमा, योहाना, हा समुद्र आहे ना, हे वादळ, समुद्र, ह्या सगळ्या गोष्टीचं निर्माण करता मी बनवलंय. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आज नंतर हा डायलॉग तुमच्यासाठी लोकांनी म्हटलं पाहिजे. अरे, तुझे बँकेचे हप्ते थकले, तुला काहीच कसं वाटत नाही? अरे, घराचं रेंट भरायचं राहिलंय, तुला काहीच कसं वाटत नाही? एवढे वर्ष झाले तुझा आशीर्वाद आला नाही, तुला काहीच कसं? मचव्यात येशू आहे. मचव्यात जर माझा बाप माझ्या संगती आहे. शिष्यांची नजर वादळाकडे आहे, येशूची नजर पित्याकडे आहे. देवबापाशी कनेक्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? तू असा झोपी गेलाय, त्याला अरे बापरे, वादळ आलं, मला माहीतच नाही, उठवायचं ना लवकर. इस्रायलाच्या रक्षकाला शरीर झोपलं, आत्मा जागा होता त्याचा. त्याला माहित आहे काय चाललंय, यांचा काय स्ट्रगल आहे, हे काय करतायत, या परिस्थितीत कसे वागतायत, तो पाहतोय. सगळं त्याला समजतंय, सगळं त्याला कळतं, हे कसे बिहेव करतायत. तुम्ही करता की नाही असं कधी? घरी एखादी नवीन वस्तू, खेळणी वगैरे लहान मुलांच्या हातात देऊन बघता तुम्ही, आता बघू हा काय करतोय. काही काही एकाच दिवशी एका खेळणीच्या 4 करतात. आणि काही लेकर आहेत ना, आल्या आल्या डायरेक्ट कपाटात ठेवून देतात, कोणाला हात नाही लावू देत. नेचर आहे प्रत्येकाचा. आता वादळ आलंय, आता बघूया माझे शिष्य काय करतात. त्या संकटात, त्या अडचणीत शिष्य घाबरले. प्रियांनो, शिष्य घाबरले. आपणाला काहीच वाटत नाही काय? काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. एवढा आमचा विश्वास मजबूत झाला पाहिजे. अडचणीबद्दल जास्त बोलायचं नाही, प्रार्थनेला सुरुवात करा आज नंतर. भावांनो, जेवढ्यांना तुम्हाला वल्ली मारता येईल तुम्ही मारा, आम्ही सगळे आराधना करतो. हे लोक येशूला खूप आवडतात, खूप आवडतात, खूप आवडतात. येशू त्यांच्यावर असलं प्रेम करतो ना प्रियांनो, शब्दात सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. माझा पगारच एवढा, माझ्या घराचंच असं झालं, माझ्या जीवनात खूप दुःख आहे. पाळक लोक पण उभे राहिले की 2-2 तास साक्ष सांगतात, 2 किलोमीटर लांब. माझं फार दुःखी जीवन आहे प्रियांनो, मी फार दुःखी माणूस आहे. म्हणजे तुला येशूच भेटला नाही अजून? हो का? चूक झाली. मचव्यात येशू असताना सुद्धा वादळ आलेला आहे आणि त्या वादळात शिष्य घाबरले. पण या अनुभवातून एक गोष्ट आपण स्वीकारू शकतो की येशू
मला आज नंतर त्या शिष्यांसारखं करू नको, मला करायचं तर तुझ्यासारखं कर, मला स्थिर बनव. मला आज नंतर त्या योनासारखं बनवू नको ज्याने तुझी वाणी ऐकली आणि पळून जायला लागला. मला त्या माशासारखं कर ज्याने आज्ञा मानली, ज्याने योनाला गिळलं आणि बरोबर जागेवर नेऊन सोडलं. मला त्या बलामासारखं करू नको ज्याने तुझी आज्ञा मोडली. त्या गाढवीसारखं कर जी बोलू लागली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आध्यात्मिक स्वभाव धारण करणं गरजेचं आहे. तुमची खात्री कशावर आहे? देव बाप्पाने सांगितलंय त्या झाडाचं फळ खाऊ नकोस, खाशील तर खास खलास. तू खरंच मरणार नाहीस. सैतान, एक सिगारेट पी, काही होत नाही. येशू म्हणजे आत्मिक गोष्ट, हे शरीर आहे नश्वर, मातीला जाणं. सिगारेट पी, काही प्रॉब्लेम नाही. दारू घे, काही प्रॉब्लेम नाही. शरीर आहे ते. इतके रिव्हिलेशन येतात, कुठून शिकतात आणि कोण त्यांना रिव्हिलेशन आणून देतं मला आजपर्यंत कळालं नाही. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचं ऐकतात. कोण आहे हा? म्हणजे असं इमॅजिन करा ना, आपण सगळे एका मचव्यात बसलोय. हा मचवा आहे, हेलकावे खातोय पूर्ण. मी चिडलोय तुमच्यावरती. अरे तिकडून लवकर ते वल्ली मार ना, अरे ते पाणी काढ ना बादलीने बाहेर, अरे लवकर, अरे कुणी येशूला उठवा. कोण इकडं पळतय, कोण तिकडं पळतय, पूर्ण एकदम गडबड चालली. आणि येशू प्रभू उठा, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. खूप गोंधळ आहे, खूप गोंधळ आहे. मचव्याच्या बाहेर गोंधळ आहे, आज जास्त गोंधळ आहे. तुम्हाला कळत आहे का? बाहेर काही असू द्या, आज शांतता पाहिजे. आज शांतता पाहिजे. बायबलमध्ये ना कुठंच लिहिलं नाही प्रार्थना करतो तेव्हा डोळे बंद कर म्हणून. माहिती तुम्हाला? पण एक गोष्ट सांगितली की आतल्या खोलीत जा, दार खिडक्या लावून घे आणि मग आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर. आज शांतता पाहिजे, इनर पीस एकदम मनात. बाहेर वादळ आहे, बाहेर संकट आहे, कोणी तुम्हाला धाक दाखवलं, तुझा जीव घेईल ना. माझ्यासाठी येशू गेलाय क्रूसावरती, मी मरत नसतो. माझ्यासाठी जीवन आहे, माझा भरोसा येशूवरती. देवाच्या राज्यात रडक्या लोकांची खूप भर पडली या दिवसात. प्रत्येक परिस्थितीत नुसतं रडत बसतं. प्रत्येक परिस्थितीत चांगलं झालं तरी काय 30,000 पगार आहे, ज्याचे खायचे वांदे होते. काय प्रभू फक्त 1 लाख रुपये, काय जमिनीचे पैसे नव्हते, मला वाटलं एवढे येतील, एवढेच आले. अरे घे ना मोठ्या, जे आलेत ते घे. विश्वासात जसा वाढत जाशील देव तुला देईल आणखीन. देवाचा गौरव करायची वृत्ती नसते काय लोकांमध्ये. रडके लोक एकदम कंटिन्यू रडके, त्यांचं बोलणं पण एकदम जीव गेल्यासारखंच. असं देवाला असं जीवन मागा. जीवनात किती मोठे वादळ असले तरी चेहऱ्यावरचं तेज कमी नाही झालं पाहिजे. ती स्माइल आहे ना, येस हालेलुया. ते बाकीच्या 12 जणांना गोंधळ घालू द्या. मला तुम्हाला हे म्हणायचंय, आज मचव्यामध्ये ख्रिस्ताच्या सारखे देवाने तुम्हाला आणि मला ठेवलंय. तो ख्रिस्त तुमच्यामध्ये वस्ती करतो आणि तुमच्या जीवनात ती अफाट देवाची अलौकिक शांती दिसली पाहिजे. रस्त्याने तुम्ही चालता त्यावेळेस लोकांना दिसलं पाहिजे की ह्याच्या ठाई ख्रिस्त आहे. तुम्ही बोलता त्यावेळेस तुमच्यामधून ख्रिस्ताचं सामर्थ्य झळकलं पाहिजे.
तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात ख्रिस्ताचं सामर्थ्य झळकलं पाहिजे. आज आमची नजर कुठं आहे? वादळावर की येशूवरती? वादळ आणि भीती सैतान घेऊन आलेला आहे, मान्य करा प्रियांनो. वादळाकडे लक्ष, भीतीने तुम्हाला ग्रासलंय, याचा अर्थ तुमचा प्रभूवरती भरोसा नाहीये. मी खूप विश्वास ठेवला, मी खूप, इतका माझ्या एवढा विश्वास जगात कुणाकडे नसेल, पण मी बुडतोय. बोलण्याचा विश्वास आहे, फक्त सांगण्याचा विश्वास आहे. मी फार विश्वासात आहे. काही लोक माईक घेतल्या माझ्या एवढी तर मोठी साक्ष अख्ख्या जगात कोणाची नसेल, बोलतात असं डायरेक्ट. माझ्या एवढा मोठा संदेष्टा जगात कुणी नसेल. येशू म्हटलं नाही कधी असं. उलट तो म्हणतो तुम्ही मोठी कामं कराल. मचवत येशू आहे प्रियांनो. वादळ येऊ नाही तर पाऊस येऊ नाही तर वादळाचा बाप येऊ, फरक पडत नाही प्रियांनो. येशू बरोबर असताना वादळ येऊ शकतं. येशू बरोबर असताना आर्थिक अडचण येऊ शकते. बायबलमध्ये एक सुंदर घटना दिलेली, मत्ती 17 अध्याय 24 ते 27 वचनामध्ये. मंदिराच्या पट्टीचा कर द्यायचा, तो रुपया भरायचा. पेत्राला विचारलं कोणी, ते कर वसूल करणाऱ्यांनी, तुझा गुरु देतो की नाही रे पट्टीचा रुपया? देतो पेत्राने सांगितलं. आणि प्रभूकडे आला पेत्राने काही बोलण्याआधीच प्रभूने त्याला सांगितलं, जा गळ टाक आणि पहिला जो माणूस येईल त्याच्या मुखात जे तुला नाणं सापडणार आहे, तुझा माझा दोघांचा टॅक्स भरून टाक. आता येशूकडं पैशाचा प्रॉब्लेम आहे. त्या काळातली टॉपची मिनिस्ट्री येशूची होती. किती लोक आमेन म्हणतील? कुठली मिनिस्ट्री? टॉपची मिनिस्ट्री. ह्या मिनिस्ट्रीत पैसा येत नव्हता का? येत होता, पण त्या मिनिस्ट्रीचा ट्रेझरर यहुदा होता. हा प्रॉब्लेम आहे. पैसे भरायला मिनिस्ट्रीकडे पैसे नाही आहेत. यहुदा, डबीतून पैसे काढ बाळा, जा टॅक्स भरून टाक. नव्हतेच. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, एक तो गळ टाकून समुद्रातून मासा धरावा लागला. मला हे सगळं सांगताना एक सांगायचं तुम्हाला, की तुमच्या फायनान्शियल गोष्टीसाठी ज्यावेळेस नॅचरल गोष्टी वर्क नाही करत, तुमच्या अकाउंटवर पैसे नाही आहेत, तुमच्या यहुदाकडे पैसे नाही आहेत, तुमच्या इथं पैसे नाही, तिथं नाही, तिथं सुपर नॅचरलमध्ये खूप मोठा फायनान्स आहे. आध्यात्मिक जगात प्रभूकडे खूप मोठा फायनान्स आहे, खूप मोठा. ज्या प्रभूला माहितीये कधी गळ कुठं टाकायचा, तो तुम्हाला पण सांगेल तुम्ही काय करू शकता. तो तुमचे आर्थिक मार्ग मोकळे करू शकतो. मला हे सांगायचंय की खिसे रिकामे झाले म्हणून अनॉइंटिंग कमी होऊ देऊ नका, प्रार्थना कमी होऊ देऊ नका. आर्थिक अडचण आली तरी तुम्हाला खात्री पाहिजे की माझा बाप खूप श्रीमंत आहे. हालेलुया. तोच माझी गरज पूर्ण करणार आहे. तो माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करणार आहे. मला पुरून उरतील असे आशीर्वाद देणारा तो आहे. येशू बरोबर असताना वादळ येऊ शकतं. येशू बरोबर असताना आर्थिक अडचण येऊ शकते. तिसरं शेवटची गोष्ट बोलेन मी, येशू बरोबर असताना द्राक्षरस संपू शकतो. कुठं? काना गावात. 2 अध्याय 1 ते 11 वचन योहानाच्या पुस्तकात. येशूला व त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण होते. प्रभूला धन्यवाद. बहुतांशी वेळा येशू ख्रिस्त आमंत्रण दिल्यावर जायचा, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जायचं. त्याच्याशी दोस्ती एवढी पक्की करा की तो बिना आमंत्रणाचा तुमच्याकडे आला पाहिजे. काना गावच्या लग्नात 2 अध्यायाच्या 3 वचनात लिहिलं योहानाच्या, मग द्राक्षरस संपला. लग्न चालू आहे, द्राक्षरस संपला. ज्या लग्नात येशू आहे तिथला द्राक्षरस संपला. ह्या अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी होण्याचं एकच कारण आहे प्रियांनो. येशूला आमंत्रण दिलं होतं. कसं?
ते बाकीचे लोक आले होते ना लग्नात, त्यांच्यासारखं जनरल इन्व्हिटेशन होतं, ये कोपऱ्यात बस कुठं तर. एक ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून येशूला तिथं ओळख होती ना, आलेल्या नातेवाईकातला एक कुणीतरी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहत होते. त्या लग्नातील लोकांना ठाऊक नव्हतं हा देवाचा पुत्र आहे. मरिया येशूकडे आली. आता ज्यांच्या घरचं लग्न होतं त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, दादा द्राक्षरस संपलाय, मागून घे लवकर, नाही तर फजिती होईल लग्न. ती बाकी कोणाकडेच आली नाही. मरिया डायरेक्ट येशूकडे आली, द्राक्षरस संपला आहे. नंतर चाकरांना तिने सांगितलं, ह्याचे तुम्ही ऐका. रांजण पाण्याने भरा. चाकरांना आदेश होता, रांजण पाण्याने भरा. पाणी एक ऑर्डिनरी गोष्ट जे अवेलेबल आहे, त्याला सुपरनॅचरल टच द्यायचं काम येशू ख्रिस्त करेल. तुमच्याकडे जे आहे त्याच्यात देवाचा गौरव करा. तुमच्याकडे जे आहे ते जसं आहे तसं, जसं असेल तसं. असे कपडे असले तरच मी वर्शिप करेल, मला तू असं केलं तरच मी तुझी सेवा करेल. माझं लोक सांगतात, माझं फक्त एवढं काम होऊ द्या बस, शबनम घेईल आणि डायरेक्ट देवाच्या सेवेला जाईल. आता हे बोलल्यामुळं सैतानने ऐकलं, कसं अडखळण करता येईल याला, तुमचं ते काम होऊच देणार नाही. धन्य ते लोक जे म्हणतात, देवा तू काय दे नको देऊ, मी तुझं काम करणार आहे. या वादळात मी तुझी स्तुती आराधना करणार आहे. पैसे संपले तरी मी तुला धन्यवाद देणार आहे. या सगळ्या अडीअडचणीमध्ये मी टिकून राहणार आहे, कारण की मला माहिती आहे परिस्थिती बदलणार आहे, कारण माझा देव न बदलणारा देव आहे. द्राक्षरस संपला तरी संपू दे. द्राक्षरस काय व्हायचं ते होऊ दे. देवाची उपस्थिती आमच्या जीवनातून हटता कामा नये. प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आज या सगळ्या 3 उदाहरणं आणि जेही आपण प्रभूचं वचन ऐकलंय, एक सारांश समजून घ्या. येशू आमचा मध्यस्थ आहे आणि सैतानही मनुष्याला पापात घेऊन जाणारा मध्यस्थ आहे. आज आमची नजर वादळाकडे लागली आहे, द्राक्षरस संपला ह्याच्याकडे लागली. आमची नजर आमच्या प्रॉब्लेमवरती लागली की आमची नजर येशूकडे, हे महत्वाचं आहे. मिराकल त्यांच्यासाठी आहेत ज्यांची नजर येशूकडे आहे. अडचणीत, दुःखात, संकटात जे प्रभूमध्ये स्थिर टिकून राहतात त्यांचं जीवन आशीर्वादित आहे. त्यांच्या जीवनात देवाचं सामर्थ्य आहे. अलौकिक गोष्टी तुमच्या जीवनात तुम्ही पाहाल जर तुमची नजर प्रभूकडे आहे. जे कधी तुम्ही मिराकल पाहिले नव्हते ते आज नंतर घडतील जर तुमची नजर प्रॉब्लेम कडून हटवली आणि येशूकडे नजर लावली. बस, फिनिश. बोलो येशू मसीह की हालेलुया. जीवनात काय नाही हे महत्वाचं नाही, जीवनात कुठल्या देवाची तुम्ही सेवा करता हे जास्त महत्वाचं. येशूकडे तुमची नजर लागली का हे जास्त महत्वाचं. बोलो येशू मसीह की. या आपण सगळे उभे राहूया, काही वेळ आपण प्रार्थना करूया. ग्लोरी. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीच्या महान गौरवी देवा, आज या प्रभुवारी तुझ्या पवित्र चरणाशी आम्हाला एकवटलंस. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो. आमच्याशी बोललास प्रभू, तुला धन्यवाद देतो. प्रभू तू बरोबर असताना देखील वादळ, अडचणी, संकट येऊ शकतात.
जगाकडे जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा त्याच्यात त्यांचा नाश होतो, पण आमच्याकडे आलेली संकट अडचणी आमचा नाश करण्यासाठी नाही, तुझ्या गौरवासाठी आहेत प्रभू. ह्या तुझ्या वचनाच्या प्रकाशनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही वचनं आमच्या प्रत्येकाच्या जीवनात घट्ट केली जाऊ देत प्रभू. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीत प्रत्येकाला प्रज्वलित कर. जी आग पेंटिकॉस्टची प्रभू तू आम्हाला दिलीस ती पेटत राहू दे प्रभू. त्या सामर्थ्यात प्रत्येकाची वाढ कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देतो. आज रात्री कुणाला तरी हिम्मत मिळाली आहे प्रभू या वचनाच्या द्वारे. आज रात्री कुणीतरी खंबीर झालंय प्रभू, जे घाबरलेले होते. लढण्याची ताकद दिली आहेस प्रभू, तुला धन्यवाद देतो राजा. कुणी वादळात आहे, कुणी उणीवांमध्ये गरजांमध्ये सापडलंय, पण आज या वचनाद्वारे प्रभू समस्यांकडे नाही तुझ्याकडे नजर लावण्याचं धैर्य दिलंस. तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. हा वेळ समय तुझ्या हाती घे आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून फक्त तुला आणि तुला गौरव मिळू दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून ते ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. जोरात.